या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सुलक्ष्मी नॉवेल्टी कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी होलसेल व रिटेलर्स। संपर्क संदीप फलके 9822921138। नमस्कार, बुलेटिन 13वर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे बसंत पंचमी संदर्भातली। येवल्यात बसंत पंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी। येथील देवांगकोठी समाजातर्फे श्री चौंडेश्वरी माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा एकादशी वर्धापन दिनानिमित्त बुधवार 14 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी करण्यात आली। मधली गल्ली येथील श्री चौंडेश्वरी माता मंदिर पासून सवाद्य पालखी मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली। तसेच पाडगल्ली येथे टक्कर गणेश मित्र मंडळाच्या वतीने भक्तांना अल्पोपहाराचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। दरम्यान सर्व समाजाच्या नागरिकांनी पालखी सोहळ्याचे रांगोळी फुलांनी स्वागत केले। श्री चौंडेश्वरी मंदिर वसंत पंचमी उत्सवानिमित्त वरडे बंधू यांच्या संगीतमय साथीने महाआरती करून श्री चौंडेश्वरी मातेची पंचामृताने अभिषेक सोहळा विधिवत श्री रमेश भिकाजी काळंगे व सौ श्याम वामन बोटकर श्री व सौ दिलीप बन्सीलाल काळे सपत्नीक यांच्या हस्ते मातेच्या भक्तिमय वातावरणात पूजा करण्यात आली। प्रमुख पाहुणे म्हणून कोस्टा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष अरुण वरोडे हे लाभले। दरम्यान विविध कार्यक्रमात सकाळी श्री चौंडेश्वरी मातेचे पंचामृतने अभिषेक सोहळा, मातेला शाक भाज्यांचे सजावट, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम झाले। मनोज भागवत, गणेश खळेकर, मनोज दिवटे, अतुल गटे, संतोष भरते आदी विधिवत पदावर गेलेल्या मान्यवरांचे यावेळी सत्कार करण्यात आले। दरम्यान सामुदायिक आरती, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम यावेळी संपन्न झाले। येवले तालुक्यातील नागडे तसेच बल्लेगाव येथे ही वसंत पंचमी निमित्त माता श्री चौंडेश्वरी मातेची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी समस्त देवांगकोठी समाज, विश्वस्त कार्यकारिणी, उत्सव समिती सह महिला मंडळ उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला।